प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवादाचा सुंदरसा दिवस प्रभूने दिलेला आहे. विशेष करून मी प्रभूचा आभार मानतो की आज दिनांक 17/12/2024 मंगळवार या रोजी प्रभूने कृपा पुरवली आणि मला या वचनातून प्रभूने बोलण्यास कृपा पुरवली आहे. तर आज आपण पाहतो की पवित्र सन्निधीस परमेश्वर हा प्रीतीचा देव आहे. हा ईर्ष्यावान देव पण आहे, पण हा तो प्रीती करणारा आहे. तो दयाळू, कृपाळू, मंदक्रोध असा तो देव आहे. आणि अरिष्ट आल्याबद्दलच्या त्याला मनाला वाईट वाटण्यासारखा असा देव आहे. म्हणून त्यांनी आमची तरतूद केली आणि त्याच्या पुत्राच्या द्वारे आमचा सबमिट केलेला आहे. आणि त्याची अशी इच्छा आहे की कोणाही मनुष्याचे नाश होऊ नये, तर सर्वांचे तारण व्हावे. आणि जगावर त्यांनी प्रीती केली आणि त्या प्रीतीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचं तारण केलेलं आहे. म्हणून आज आम्हाला ह्या वचनाच्या द्वारे समजून घ्यायला पाहिजे की पश्चाताप करणाऱ्या माणसाबद्दल स्वर्गामध्ये देवदूत आनंद करतात, देवाला देखील आनंद होतो. म्हणून आज आम्हाला पापापासून मागे फिरणं आणि देवाची इच्छाप्रमाणे करणं हे जरुरी आहे, कारण आमच्या हिताच्या आणि आमच्या जीवाला ते हितकारक असं आहे. पण प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आज या वचनाच्या द्वारे आज मी हे संदेश आज तुम्हापर्यंत पोहोचत आहे की प्रभू कोणाचाही भेदभाव करत नाही, कोणाचाही नाश व्हायची इच्छा नाही, किंवा कोणाच्या मरणाने परमेश्वराला संतोष होतो असं नाही. तर आम्ही पाहतो की धर्माच्या नावाने एक दुसऱ्याचा जीव घेणे, मारणे किंवा अत्याचार करणे हे योग्य नाही आहे. हे काय आहे? हे सैतानाचे कृत्य आहे. हे काय आहे की सैतान मनुष्याला नरकात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला वचनात पाहायला मिळतो की जो जगाचा मित्र हो पाहतो तो देवाचा बळी ठरलेला आहे. म्हणून आम्ही देवाच्या इच्छाप्रमाणे काय आहे ती इच्छा जाणून घ्यायला पाहिजे. आमचं आत्मिक जीवन कसं असलं पाहिजे ते देखील पाहायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही या वचनामध्ये पाहतो की पवित्र सन्निधीस परमेश्वर हा प्रीतीचा देव आहे. आणि देवाची अशी इच्छा आहे की कोणाही मनुष्याचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. 2 पेत्राचा 3 अध्याय आणि 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि आम्हाला लोकांचे शुभवर्तमान देखील पाहायला मिळतं की लोक शुभवर्तमान 15 अध्याय आणि 7 वचनामध्ये, कारण परमेश्वराचे नेत्र ह्या ठिकाणी पाहिलं की 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वर जो पश्चाताप करतो आणि परमेश्वराकडे येतो, तर त्याबद्दल परमेश्वराला आणि त्या दूताला स्वर्गात देखील आनंद होतो. आणि पश्चातापाचा मार्ग हा जो ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळाला आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा नाश होणार आणि त्याचा सर्व काही घेऊन. आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की परमेश्वराची नजर कशी असते, नेत्र कसे असते. कारण परमेश्वराचे नेत्र तर नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तर वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. आम्ही पाहतो की या ठिकाणी परमेश्वर हा नीतिमानाच्या प्रार्थनेकडे त्याचे कान असतात. आणि आम्ही पाहतो की नीतिसूत्रामध्ये देखील पाहतो की जो धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो कान आवरितो त्याची प्रार्थना देखील देवाला वीट आणण्यासारखी आहे. म्हणून आज आम्ही जे कोणी धार्मिक पाहत आहे आणि म्हणत आहे की आम्ही देवाची विश्वासणारे आणि पाप करत आहे, तर त्या ठिकाणी परमेश्वर पापी लोकांची प्रार्थना ऐकत नाही, तर नीतिमानाची प्रार्थना ऐकतो. म्हणून आम्ही आमच्या पवित्र आत्म्याने, पवित्र शुद्धतेने परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास तयारीनं असलं पाहिजे आणि कशुशीनं असले पाहिजे. म्हणून काळजीपूर्वक आम्ही त्याच्या पवित्रपणे